यानंतर पुण्यात एक मोठी बातमी आहे। पुण्यातील रस्त्यांवरचे सिग्नल सांभाळणं आता पुणे पोलिसांची जबाबदारी असणार आहे। महानगरपालिकेकडे असणारे अधिकार पुणे पोलिसांकडे सोपवण्यात आलेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। सिग्नल बंद पडल्यानंतर पोलिसांना महानगरपालिकेमध्ये चक्रा माराव्या लागत होत्या आणि अजित पवारांनी महापालिकेचे अधिकार काढून घेत पुणे पोलिसांकडे ते दिलेत। सिग्नल दुरुस्तीसाठी येणारा सर्व निधी आता पुणे पोलिसांना करावा लागणार आहे येणार आहे आणि शहरातील जवळपास 50% सिग्नल सध्या बंद स्थितीत आहेत। आता हे सगळे सिग्नल सुरू करणं ही पुणे पोलिसांची जबाबदारी असणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे पुण्यातून आपल्या सोबत आहेत। वैभव, हा निर्णय अजित पवारांकडून घेण्याचं कारण नेमकं काय? श्वेता, वारंवार सिग्नल बंद पडायच्या तक्रारी ज्या आहेत त्या पोलिसांकडून महापालिकेकडे करण्यात येतात जेव्हा सिग्नल बंद असतात किंवा पावसाळ्यामध्ये ही समस्या जास्त उद्भवते। अनेकदा सिग्नल बंद पडल्यानंतर वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती होत असते आणि हे सिग्नल पूर्ववत करण्यासाठी किंवा सुरू करण्यासाठी पोलिसांना सातत्यानं महापालिकेकडे तगादा लावावा लागतो। मात्र अपेक्षित वेळेमध्ये हे सिग्नल सुरू होत नाहीत, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या जी आहे ती गंभीर होत जाते। या सगळ्यामुळे एक कलमी कार्यक्रम असावा किंवा एक हाती निर्णय प्रक्रिया असावी यासाठी वाहतुकीशी संबंधित सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पोलिसांकडे सोपवण्याचा निर्णय अजित पवार यांच्या पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये करण्यात आला आणि त्यानुसार हे सिग्नल्स जे आहेत त्याचं नियोजन, नियंत्रण आणि त्याचबरोबर मेंटेनन्स जो आहे या सगळ्या गोष्टी या पुणे पोलिसांच्या ताब्यात द्यायचा निर्णय जो आहे तो या बैठकीमध्ये झालाय, जेणेकरून हे सिग्नल बंद पडले किंवा त्याची दुरुस्ती करायची असेल तातडीनं गरजेनुसार कार्यवाही करता यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सगळे सिग्नल जे आहेत यापुढे शहरातले ते आता पुणे पोलिसांच्या ताब्यामध्ये असणार आहेत। बिलकुल वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।